बस उभे चले जाईल. बाबाजी नर्मदे हर. नर्मदे. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मोलगी आश्रमात आपलं स्वागत आहे. बाबाजी आपलं नाव सांगा बरं. माझे नाव सतीश देवमन माळे. आपण प्रॉपर कुठं आहे? जयनगर. आपली पहिलीच परिक्रमा बाबा? पहिलीच. कोणाकडनं प्रोत्साहन घेतलं बरं की नर्मदे आईची परिक्रमा होते असं? ते तर मग खूप लांब कहाणी आहे ती. हां हां, प्रोत्साहन त्या ताती मातेने दिलं मला. नाही, पण कोणी तर सांगितलं असेल ना हो तुम्हाला हो हो. की आईची अशी परिक्रमा होते तशी होते. दोन लोक येऊन गेले, हां. त्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली. एक असं आहे काट्या का? भाऊ होते आणि एक वेळी आमचे भाच्याचे सासरे. म्हणजे त्यांनी जे असं ते येऊन सांगितलं तसं आहे का परिक्रमाची? बिलकुल काहीच फरक नाही. काहीच फरक नाही. म्हणजे एकदम त्यांनी जे काय अनुभव सेवा सांगितले- नाही, काय सेवा मिळते, किती काय बुवा काय अडचण येत नाही नाही चालतं. बाबा असं नाही, त्यांनी जे सांगितलं त्याच्यातला एखादा अनुभव आहे का? मला हे सांगितलं आणि तसंच घडलं त्यांनी जे हो घडतंय. तसंच होतंय का? हो बिलकुल. आश्रमांमध्ये तसंच हो. होतंय नक्की. सेवा एकदम चांगली होते. नाही बाबा, सेवा तर सेवा करणारे प्रत्येक आश्रमात कुठेही काही अडचण नाही नाही. नाही, सेवा करून घेणारी आई आहे. हम्म. इथला कोणताही सेवेदार कोणीची सेवा करू शकत नाही, कारण हे सर्व लिहिले गेलेलं आहे. तुमच्या माझ्याबरोबर मी आज तुमच्याशी एवढं बोलणार, त्यांच्याशी एवढं बोलणार, हे परमेश्वराने अगोदर लिहून दिलेलं आहे. बरं. सांगतात ना की पहिले बना प्रारब्ध, पाचशे बना शरीर. हे शरीर आपलं प्रारब्धानुसार आहे. आज मी तुमच्याशी एवढं बोलेल, तुमच्याशी एवढ्या गप्पा गोष्टी करेल, हे सर्व लिहिले गेलेले आहे. आणि तुम्ही इथं एवढ्या दिवशी इथं थांबणार, या आश्रमात एवढं जेवण घेणार, वास घास श्वास सर्व फिक्स आहे. या सर्व फिक्स आहे. एवढे दिवस राहणार, एवढे दिवस माझा पाय तुटेल, एवढे दिवस माझा डोकं फुटेल, हे सर्व लिहिलेलं आहे. एवढ्या लोकांच्या मार खाणार, एवढ्या लोकांच्या जोडे खाणार, सर्व का नाही बाबा? कसं वाटलं मला परिक्रमेत असताना? नाही, आतापर्यंत तर एकदम आनंदी आहे. काही अडचण आली हो, म्हणजे पाय दुखले नाही, गुडघा दुखला नाही, काही पोटाने काही सुधारे, काही गोळी घ्यायची वेळ नाही, नाही पण आता. आणि मला हे सांगा बाबा, आईचा एखादा अनुभव आला का? अनुभव तर आले. असं तर होत नाही. हां, की नाही अनुभव तर मैया- आले मला. मैया असं होऊ देत नाही. पण ते प्रत्येकाला एक काही दोन ना- ठिकाणी मी मार्ग थोडा चुकलो, हम्म. परंतु कोणीतरी एकदम अचानक समोर येऊन भेटलं हा. आणि मला मार्ग बरोबर भेटला. त्याबद्दल काय म्हणजे कुठे काय अडचण नाही. आणि मी एकटाच चालतो, कोणी सोबत नाही. आणि जे काही सहयोगी आहेत, बाबा एकटं नाही समजत, आई आहे ना बरोबर. हां ते तर मग आईला घेऊन चालतो बुवा. आई आहे ना आईच्या बरोबर. सोबत चालतो. आपण एकटे कशाला समजायचं? इथं या जगात कोणी एकटा नाही, त्याला परमेश्वराची साथ आहे. साथ हो ना, असल्याशिवाय हो कोणी ना. चालू शकत नाही. बरं. फक्त काहीतरी आहे. असं वाटला परिक्रमात असताना काही वेगळं होतं का? नाही, वेगळे काही अनुभव येतात का? वेगळं जे अडचणी होतात ते ऑटोमॅटिक सुटतात. हो. आता काल परवा मला थोडी आर्थिक अडचण होती, तर बघ तुमच्या समोर घडला नाही हां. बा, किती वेळ लागला. बस एकदम वेळेवर सगळं होतं. वेळेवर होता. नाही, आई बरं करून घेते. हां, गेल्या कारण- 4-5 दिवसापासून आर्थिक अडचण होती मला. ₹1 खिशात होता. काल मग मी ते भाऊ होते त्यांच्याकडून फोन करून घेतला, तर लगेच 15-20 मिनिटात हजर झाले ना. मग हे काय आलं. नाही बाबा, याच्या अगोदर आपण काही सर्व्हिस करत होता का? हो हो. कुठं होतं सर्व्हिसला? मी परदेशात होतो आधी. पाच देशांमध्ये होतो. हो. कुठं कुठं राहिले आपण? कुवेत, ओमान, अबुधाबी, दुबई आणि शारजा. 5 कंट्र्यांमध्ये 14 वर्षाचा प्रवास. कुठल्या कंपनीला होते आपण? ते NPCC म्हणून नॅशनल पेट्रोलियम कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल कंपनी आहे. आणि ती जे पेट्रोलियमचे जे प्रोजेक्ट आहे ना, ते प्रोजेक्ट बनवते, पेट्रोलियमचे प्रोजेक्ट बनवते. आता ज्या कंपनीत मी होतो ना. कालच्या तर मी या डॉक्टरही होत्या आणि वकिली होत्या. हां. काय मध्य प्रदेशात त्या असं. चष्मे बिचमे घालून कमी डोक्याच्या त्या मैया म्हणजे याच्यात होत्या, मिलिटरीमध्ये सांगत होत्या. त्या भगवान झालं ते आपण कोणी त्या मैयाच्या परिक्रमेत कधी खोटं बोलत नाही. आणि माझं सुरुवातीला एक बडोद्याला पण केलं मी, जे आपलं अणुशक्ती डिपार्टमेंटला, ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट, त्यांच्या
ते मुंबईची बी आहे ना बाबा टेम्परेचर सेंटर, त्या डिपार्टमेंटला मी सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपला का बरं वाटलं की बाबा नर्मदे आईची परिक्रमा करावीशी असं हां असं का वाटलं मला की स्वतःलाच कळत नाही. एकदा म्हणजे थोडं मी आमचे आत्याभाऊ कधी आले आणि नंतर आमची व्याई असं गप्पा गप्पांमध्ये बसलो. त्यांनी काही इकडचं एक काही सांगितलं तर मलाही थोडंसं त्या दिवसापासून माझं असं डोक्यात आहे. आणि दुसरी गोष्ट, मला कोरोना झाला, 2दा कोरोना झाला. मी त्याच्यातून वाचतो. मी सिरियस कंडिशनमध्ये 55 ऑक्सिजन होता माझा. शहाद्याला मी क्वारंटाईन सेंटरला ॲडमिट होतो. तर मला सिरियस कंडिशनमध्ये नंदुरबारला नेताना तर आता तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस तापी नदीचा पूल चालू होता गेल्या 2-3 वर्ष, म्हणजे अजूनही चालू असेल. ते खड्डे वगैरे होते. सिरियस मला काहीच माहीत नाही कसं गाडीत टाकलं कसं नाही काय. तर तापीमध्ये ते खड्ड्यात मग गाडी एकदम उचलली. आणि एक दुसरा अजून एक पेशंट पण होता, आजीबाई होत्या एक, त्यांचा पाय माझ्या डोक्यावर पडला आणि मला एकदम शुद्धी आली. तिथं जाऊन मला डॉक्टराशी भांडावं लागलं. ते म्हणे तुम्ही 97 तुमचं नॉर्मल दाखव, तुम्हाला पाठवलं कोण? म्हटलं तुम्ही डॉक्टर कम्युनिकेशन तुमचं चुकत असेल, मी काय करू. खूप भांडण केलं. तुम्ही नॉर्मल माणसं म्हणजे कसे काय आले तुम्ही? मस्त मी बिस्किट वगैरे पाणी प्यायला झोपलो आणि 1.5 महिना सेवा दिली मी तिथं एकलव्याला. हां क्वारंटाईन जे पेशंट होते ना, आता सगळे घरचे रागवायचे, बरा झाला तर घरी ये. मी नाही आलो. कंप्लीट 45 दिवस राहिलो तिथं. ते जे पेशंट्स होते त्यांना फूड वगैरे सगळं सप्लाय करायचं, प्रत्येक बेडवर द्यायचं हे ते. मग तेव्हापासून मातेने मला सावरलं बुवा. म्हणजे आपली तापी नदी ओलांडली लगेच मला एकदम भानात आलं. तेव्हापासून मला थोडंसं आतून हे झालं किंवा काहीतरी शक्ती आहे बाबा. शक्ती आहे म्हणजे काय शक्ती इथं शिपी. हां इथं लोकांचे. मी आता एक UP आला होता, तो मला बोलायचा परवा, मी म्हणे या तीर्थक्षेत्रात एवढे पैसे गमवले म्हणे, विचारू नका दादा म्हणे, इतना पैसा मैंने बर्बाद किया, मैं यहाँ गा बोले हर कोई तीर्थ क्षेत्र छोड़ा नहीं मैंने बोले. अमरनाथ ने छोड़ा, बद्रीनाथ ने छोड़ा, कोई तीर्थ क्षेत्र नहीं. मुझे कुछ नहीं मिला बोले, किधर कुछ भी नहीं मिला, कुछ भी नहीं मिला. बोले मैं आज 8-15 दिन से इसको मैया मुझे ऐसे ऐसे अनुभव दे रही है बोले, तो मैं बता नहीं सकता बोले. मैं मेरे जो UP वासी को यही बोलूँगा, मैं ज़िंदगी में आयो तो एक बार नर्मदा मैया की परिक्रमा कर लेना. म्हणजे त्यांच्या त्या UP वाल्यांना सांगत होतं की एक बार आप परिक्रमा में आके देखो फिर आपको पता चलेगा. आता तर माझ्या मते 10% एवढे मला चांगले अनुभव येत आहेत. हे आता जवळजवळ माझ्या हिशोबाने 10% प्रवास झाला असेल. अजून तर पुढे सरकार काय काय अनुभव येतात ते मी नोंद करतोय मी. नाही आता तर काय बाबा, तुमचं ज्या परीक्षा द्यायच्या होत्या त्या दिल्या गेल्या. आता कसं आरामाने चालायचं थोडं जे आता 12 आणि महिने प्रत्येक क्षण कोण म्हटलं काय आता काय 6 कोणाची महिना काय परीक्षा समस्या. गेली. आता वार्षिक परीक्षा आहे, थोडी काय? तीच आहे बस. नंतर काय नाही, मग आरामाने सक्षम चालायचं. आहात. सक्षम आहात. आणि धावपळ नाही करायची बाबा. कसं आहे, धावपळ काय करतात अगोदर लोक आहे ना, असे 30 किलोमीटर 40 किलोमीटर सुरुवात करते ना, 30-40 किलोमीटर चालतात. मग गाडी एकदम थांबून जाते. ती गाडी तुम्ही लोकल त्याला हळू ती स्पीड द्यायचं ना. एखाद्या गाडीला कसं स्पीड देतात, 10-15-20 असं स्पीड देत राहायचं. तुम्ही जर अगोदर 30-40 चालू करून ती गाडी एकदम ओव्हरलोड होऊन जाते. गाडी मग पुढे जाऊन नाही सुरुवात बोलते काय. 30-32 पासून केलेली होती. मग कुठपर्यंत केली ती आपलं बळवानीपर्यंत. मग तिथून मी थोडा स्लो झालो. मग आता 18-20 नाही अजून याच्यापेक्षा तिकडे क्रॉस केलं का अजून कमी करेल. नाही कमी. कसं आहे, आरामाने चालल्याने 12-15 येऊन जाईल. कारण आईने असं सांगितलं नाही की तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ नका आणि डायरेक्ट असंच चाला. बरं. आपलं स्वास्थ्य चांगलं राहील तर मग आपण परिक्रमेला त्याचे अनुभव घेता येईल आपल्याला श्वास टिकवायचं महत्वाचं आहे ना. चला ठीक आहे बाबा, आपण आले आणि चुलपाणी जाडी नर्मदा आश्रमात थांबले आणि जी सेवा दिली याच्याबद्दल धन्यवाद. नाही तुम्ही सेवा दिली त्याच्यावर मला धन्यवाद आईच्या बोलायला. हीच प्रार्थना करेल की जी आपली सदिच्छा चांगल्या इच्छा आहेत आई पूर्ण करेल. नर्मदे हर. आणि आजचं भोजन जे दिलं ना, माझं आवडतं भोजन दिलं, खानदेशी मेनू.
बेसन भाकरी मजा आली आज अरे वा दोन मात्र ठीक आहे बाबा